अमृतमधनं 75 कोटी रुपये पाणी पुरवठा योजनेला आपण दिले आहेत। पुढच्या 3 महिन्यामध्ये त्याचंही काम या ठिकाणी पूर्ण होणार आहे। 114 कोटी रुपयाची रस्त्यांची कामं या ठिकाणी चाललेली आहेत। ड्रेनेजची 168 कोटी रुपयाची कामं या ठिकाणी चालली आहेत। उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे, तेही काम आपण पूर्ण करणार आहोत। तालुका न्यायालयाकरता 60 कोटी रुपये आपण दिले आहेत। उत्तर दक्षिण पोलीस स्टेशनला आपण त्या ठिकाणी पैसे दिलेले आहेत। राजेसाहेब निर्मित तलावाच्या संवर्धनाकरता त्या ठिकाणी आपण निधी उपलब्ध करून दिलाय आणि त्यासोबत वेगवेगळे जे आपले मार्ग आहेत त्या मार्गांच्या सुधारणेकरता जवळपास 286 कोटी रुपये हे आपण दिलेले आहेत। देगाव एक्सप्रेस कॅनलला 350 कोटी रुपये आपण दिलेले आहेत। मोठ्या प्रमाणात जे आपण मागितलं त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी देण्याचं काम आपण केलं आहे। पण तरी देखील मी आज आपल्याला हेच आश्वस्त करण्याकरता आलो आहे की या निवडणुकीमध्ये या 3ही शहरांमध्ये तुम्ही भारतीय जनता पक्षाची सत्ता आणल्यानंतर या 3ही शहरांना मी काही कमी पडू देणार नाही। इतक्या मोठ्या प्रमाणात आपण निधी देऊ। आपल्याला हे सगळं शहर जे आहे हे उत्तम करायचं आहे। चांगले रस्ते, चांगली उद्यानं, चांगली मैदानं, या ठिकाणी भुयारी गटर, या ठिकाणी प्रत्येक घरात नळातनं पाणी, या सगळ्या गोष्टी आपल्याला करण्याकरता एक उपकरण म्हणून या ज्या आपल्या नगरपालिका आहेत त्या नगरपालिकांचा उपयोग हा आपल्याला करायचा आहे। खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की येत्या काळामध्ये अनेक गोष्टी आपण करणार आहोत। दुधनीमध्ये तर आता बऱ्याच काळानंतर ही निवडणूक होते आणि मला विश्वास आहे, कारण मागच्या वेळी मला असं वाटतं आपल्याला तिथे बहुमत मिळालं होतं, पण नगराध्यक्ष फक्त आपले नाही, नगराध्यक्ष होता आपलं बहुमत नव्हतं। नगराध्यक्ष आपले होते, बहुमत आपलं नव्हतं, त्यामुळे काम करताना अडचण झाली। त्यामुळे आता दुधनीच्या लोकांना माझी विनंती आहे, नगराध्यक्षही द्या आणि पूर्ण बहुमतही द्या। मग दुधनी आम्ही पूर्णपणे बदलवतो, कारण आपल्याला माहिती आहे की कुरनूर धरणातनं पाणी देण्याकरता दुधनीला 47 कोटी रुपये आपण दिले आहेत। अंतिम टप्प्यात काम आहे, 3 महिन्यात ते काम देखील पूर्ण होईल। उडान पुलाकरता देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून 100 कोटी दिले आहेत। रेल्वे स्टेशन करता 50 कोटी, असे अनेक, म्हणजे मी सगळं सांगत बसलो तर भरपूर वेळ या ठिकाणी जाईल। मैंदर्गीमध्ये पहिल्यांदाच आपण आपल्या चिन्हावर त्या ठिकाणी निवडणूक लढतो आहोत आणि मला हे माहिती आहे की तसं मागच्या वेळेस लढलो होतो, याही वेळेस आपण लढतो आहोत आणि जवळपास तिथेही पाणी पुरवठ्याकरता 27 कोटी रुपये हे आपण दिलेले आहेत। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या निवडणुकीच्या निमित्ताने एक सकारात्मक अजेंडा घेऊन आम्ही आपल्यामध्ये आलो आहोत।